विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण टी परीक्षेच्या सेशनमध्ये कल्पना या घटकावर चर्चा करणार आहोत। यापूर्वीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली असेल त्यामध्ये संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा या घटकांवर चर्चा केलेली आहे। त्या घटकावर टीमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले गेले आहेत याविषयी आपण सखोल माहिती पाहिली आहे। आज आपण कल्पना या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर पाहूया कल्पना म्हणजे काय। आता कल्पना जी आहे त्या कल्पना या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। कल्पना वेगवेगळ्या प्रकारच्या कशा असतात तर पहा। तत्पूर्वी आपण या कल्पना म्हणजे नेमकं काय आहे, कल्पनेचं मानवाच्या जीवनामध्ये खूप मोठं असं महत्त्व आहे आणि या कल्पनेचा वापर करूनच मनुष्याने इमारती बांधल्या, पूल बांधले, धरणं बांधली, आगगाड्या बांधली, विमानं तयार केली, चित्रपट तयार केले, टेलिफोनचा शोध लावला, वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लावला, व्हॉट्सअपचा, मोबाईलचा, अशा वेगवेगळ्या कल्पनांच्या माध्यमातून वेगवेगळे शोध लागले। मग ही कल्पना म्हणजे नेमकं काय तर आपण संवेदना, अवबोध, प्रतिमा, संकल्पना, प्रतिमा पाहिल्या। तर याच्यामध्ये पूर्वीच्या अनुभवातील जे काही घटक आहेत त्या घटकांची वेगवेगळ्या पद्धतीने जुळवाजुळव करून निर्माण केलेलं चित्र म्हणजे कल्पना। कल्पना म्हणजे काय आहे, कल्पना तयार करण्यासाठी किंवा कल्पना निर्माण होण्यासाठी आपल्याला पूर्वी काहीतरी अनुभव असणं आवश्यक आहे। कवी आणि लेखक यांचं जे जग असतं ते कल्पनामय असतं। एखादा कवी कविता लिहितो, एखादा लेखक लेख लिहितो, कथा लिहितो, हे सगळं कल्पना आधारित असतं। नाटककार नाटक लिहितो, चित्रकार एखादं चित्र काढतो, शिल्पकार एखादं मूर्तीची निर्मिती करतो। हे सगळे कलाकार आहेत। या कलाकारांच्या कल्पनेमध्ये वेगळेपणा असतं। मग या कल्पनेमध्ये त्यांनी त्या कलाकारांनी त्यांच्या पूर्वीच्या अनुभवांची वेगवेगळ्या पद्धतीने जुळवाजुळव ही केलेली असते आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची कल्पनाही मांडलेली असते। आता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं, प्रतिमा कशी असते, छायाचित्रासारखी असते। पण कल्पना जी आहे ती कल्पना ही एखाद्या कलाकाराने काढलेल्या विशिष्ट चित्राप्रमाणे असते। कल्पनेतलं चित्र हे वास्तव चित्रापेक्षा फार वेगळं असतं। आपण चित्रपट पाहतो, काही काही एकदम फॅन्टसी काल्पनिक असतात, ती वास्तवतेपेक्षा पूर्णतः वेगळे असतात। मग याच्यामध्ये कल्पनेमध्ये काय होतं, आपण यापूर्वी ज्या प्रतिमा पाहिलेल्या आहेत त्या प्रतिमांची आपण जुळवाजुळव वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आणि मग त्या कल्पनांचे वेगवेगळे प्रकार हे दिले गेलेले आहेत। मग ते कल्पनांचे प्रकार कोणते, कल्पना म्हणजे काय आहे, आपण तयार केलेलं चित्र आहे। आणि प्रतिमा ही कशी असते, प्रतिमा ही एखाद्या छायाचित्रासारखी असते। आता कोणत्या कोणत्या कल्पना आहेत त्या कल्पनांविषयी आपण माहिती पाहूयात। आता कल्पनांचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा। पुनरुत्पादक कल्पना, रचनात्मक कल्पना, हे बघा इथे पुनरुत्पादक कल्पना, रचनात्मक कल्पना। पुन्हा या रचनात्मक कल्पनेचे दोन प्रकार आहेत, सृजनात्मक, अनुकरणात्मक। आणि पुन्हा या सृजनात्मकचे व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ आणि अनिर्बंध असे आहेत। आता या प्रकारांवरती प्रश्न हे हमखास विचारले गेलेले आहेत। कल्पनेचे दोन प्रकार आहेत मुख्य, पुनरुत्पादक कल्पना, रचनात्मक कल्पना। आता ह्या रचनात्मक कल्पना ज्या आहेत त्या रचनात्मक कल्पनेतले दोन प्रकार आहेत, सृजनात्मक, अनुकरणात्मक। आता मग सृजनात्मकमधले तीन आहेत, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ, अनिर्बंध। आले लक्षामध्ये। आता आपण पाहूयात की कोणत्या कोणत्या कल्पना कशा कशा प्रकारची उदाहरणं पाहूयात, त्याची व्याख्या पाहूयात। कल्पना ही कशी आहे, पूर्वीच्या अनुभवातील घटकांची जुळवाजुळव केलेली आहे। आता याच्यामध्ये पहिली जी कल्पना पाहिली ना आपण, पुनरुत्पादक कल्पना। पुनरुत्पादक कल्पनेमध्ये काय आहे बरं, पूर्वी घेतलेले जे काय अनुभव आहे त्याचं पुनरुज्जीवन जसंच्या तसं। म्हणजे याच्यामध्ये आपण प्रतिमांची जुळवाजुळवीचा भाग जरी नसला तरी अशा कल्पनेला पुनरुत्पादक कल्पना म्हणतात। पुनरुत्पादक कल्पनामध्ये पूर्वी घेतलेला अनुभव आपल्याला जसाच्या तसा आठवतो।
उदाहरणार्थ बघा, आपली सहल कशी झाली ती शाळेची, कॉलेजची, गॅदरिंगची, आपण कोणत्या गाण्यावर डान्स केला होता, काय गंमत जम्मत केली ती, यासारख्या कल्पना या. म्हणजे एखादी घडलेली घटना किंवा गोष्ट जशीच्या तशी पुन्हा आठवते, पूर्वीच्या अनुभवांची आठवण होते, ती म्हणजे काय आहे, पुनरुत्पादक कल्पना. प्रतिमा व या प्रकारची कल्पना या आपल्या स्मरण प्रक्रियेवर आधारलेल्या असतात. येते का लक्षामध्ये? आपण लहानपणी एखादी कविता पाठ केली ती पुन्हा आठवते, किंवा एखादा पिक्चर पाहिला काही वर्षांपूर्वी तो पुन्हा आठवतोय. ही पुनरुत्पादक कल्पना. आठवणे याच्यामध्ये काय होतं, जिथं आठवण्याची क्रिया होते आणि जसंच्या तसं तिथं तुमची पुनरुत्पादक कल्पना असते. दुसरं पहा काय आहे, तर पाहिलं का, पुनरुत्पादकमध्ये काय आठवायचं आहे, पूर्वीचे अनुभव जसेच्या तसे आठवायचे आहेत. आठवण्याची क्रिया याच्यामध्ये होती. रचनात्मक कल्पनेत काय होते, पूर्वीच्या अनुभवातील घटकांची जुळवाजुळव करून नवं चित्र तयार करायचं. नवं चित्र, तेच नाही आठवायचं, चित्र कसं करायचं, नवीन तयार करायचं, त्याला काय म्हणतात, रचनात्मक कल्पना. मग रचनात्मक कल्पना जी आहे त्याच्यामध्ये एखादा भावी प्रसंग कसा असेल, आपल्याला एखादा इव्हेंट मॅनेज करायचं तर इव्हेंट कसा असेल, उदाहरणार्थ आपल्या लग्नाचं इव्हेंट असेल, किंवा आपल्या नातेवाईकामधले कोणाचं साखरपुडा असेल, किंवा आणखी काय असेल, तो इव्हेंट कसा असेल, आपल्याकडे इव्हेंट मॅनेजमेंट असेल, किंवा आपल्या आयुष्यातला एखादा प्रसंग असेल तो कसा असेल, याबद्दलची आपण कल्पना करतो, त्याला काय म्हणतात, रचनात्मक कल्पना. पूर्वीच्या अनुभवातील घटकांची जुळवाजुळव करायची आणि नवीन चित्र हे तयार करायचं आहे. कोणाच्या कार्यक्रमात आपण काहीतरी पाहिलेलं असतं, मग ते आपल्याला पुन्हा पुनरुज्जीवित करायचं आहे वेगळ्या प्रकारे, त्याला काय म्हणतात आपण, नवं चित्र तयार करणं, त्याला काय म्हणतात, रचनात्मक कल्पना असं म्हणतात. आता मग अशी पुनरुत्पादकमध्ये काय पाहिलं आपण, पूर्वी जर आपण एखादी सहल पाहिली असेल, ती सहल आठवण्याचा प्रयत्न केला तर ती पुनरुत्पादक कल्पना आहे. पण जर आपल्याला आपल्या वर्गाची सहल निघायची भविष्यामध्ये, तर अशा वेळेस ती सहल कशी पाहिजे, आपण कुठून कसं जायचं, हे चित्र आपण कल्पनेने रेखाटायचं आहे, त्याला म्हणतात रचनात्मक कल्पना. किंवा आपल्या कॉलेजचा, शाळेचा बक्षीस वितरण समारंभ कसा असेल, आपल्याला अँकरिंग असेल, अँकरिंग कसं करायचं, मग आपल्या इथे मेनू काय असेल, किंवा आपला एखादा 10वीच्या बॅचचा मैत्री मेळावा कार्यक्रम आहे तिथं काय करायचं आहे, म्हणजे आपण एखादं भावी जीवनातलं एखादं कल्पनेचं चित्र रेखाटतो, नवीन चित्र रेखाटतो, त्याला म्हणतो आपण रचनात्मक कल्पना. रचनात्मक कल्पना ज्या आहेत त्या रचनात्मक कल्पनांची सुद्धा मग तिथं वेगवेगळे 2 प्रकार पडतात, सृजनात्मक आणि अनुकरणात्मक कल्पना. आता सृजनात्मक कल्पना म्हणजे काय आपण ते पाहूयात. सृजनात्मक कल्पना, सृजनात्मक कल्पना आणि अनुकरणात्मक कल्पना. आता सृजनात्मक म्हणजे काय, सृजनशील. रचनेमध्ये आपण नवीन काहीतरी तयार करतो चित्र, त्याच्या 2 कल्पना आहेत, सृजन आणि अनुकरण. सृजन म्हणजेच काय, नवीन काहीतरी तयार करायचं. मग इथं बघा, कवी, लेखक, नाटककार, चित्रकार, शिल्पकार यांची जी काही कला आहे ना ती सृजनात्मकमध्ये येते. म्हणजे इथं बघा, इथं ते उदाहरण दिले तुम्हाला मी, कवी, चित्रकार, नाटककार, शिल्पकार, ही सृजनशील लोक असतात. मग हे स्वतःच्या कल्पनांचा साज त्या गोष्टीवर चढवतात, त्याला सृजनात्मक कल्पना. हे सगळं टोटली सृजनशीलतेवर आधारित असतं, ही जरा चॅलेंजिंग असते जास्त. दुसरं आहे अनुकरणात्मक कल्पना. म्हणजेच काय, रचनात्मक कल्पनेला दुसरा भाग आहे अनुकरणात्मक कल्पना. याच्यामध्ये नाटक वाचताना त्यातली पात्र आपल्या डोळ्यासमोर उभी करतो आपण. मग कथा, कादंबरी वाचण्यातले प्रसंग कल्पनेने आपल्या डोळ्यासमोर येतात, याला अनुकरणात्मक कल्पना. एखादं नाटक पाहताना त्यातली पात्र आपल्या कल्पनेने आपण डोळ्यासमोर उभी करतो, याला अनुकरणात्मक कल्पना. म्हणजे हा रचनात्मक कल्पनेचा प्रकार तर आहेच, पण याच्यामध्ये आपल्या मनाच्या पडद्यावर ती कल्पना साकार असते, किंवा दुसऱ्यांनी वर्णन करून एखादा प्रसंग सांगितला आहे आणि जेव्हा आपण तो केवळ कल्पनेने अनुभवतो आहे आपण तो प्रसंग, त्यावेळेससुद्धा अनुकरणात्मक कल्पना ही होत असते. येते लक्षामध्ये. आता पहा पुढचा मुद्दा काय आहे. या सृजनात्मक कल्पनेचे पुन्हा
3 प्रकार पडतात: व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ आणि अनिर्बंध. व्यावहारिक कल्पना, जिथे व्यवहाराचा काहीतरी बेस आहे, म्हणजे एखादी कृती कल्पनेच्या माध्यमातून जेव्हा साकार होते त्यावेळेस त्याच्या मागे काहीतरी सिद्धांत, थेअरी असते, काही नियम असतात, काही सिद्धांत असतात, काही तत्त्व असतात. उदाहरणार्थ इमारत बांधताना त्याला आपल्याला काहीतरी प्लॅन आखावा लागतो, त्याच्यामागे काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात. रस्ते, पूल, घरं बांधताना ह्या सगळ्या गोष्टींना व्यवहाराशी निगडीत असतात, त्याला तत्त्व असतात, त्याच्यामध्ये त्याला व्यावहारिक कल्पना असं म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रकार आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, म्हणजेच कवी, लेखक, चित्रकार अशा कलाकारांच्या कल्पना या सौंदर्यनिष्ठ आहेत. त्यामुळे इतरांचं मन हे मोहित इथं होत असतं, म्हणजे सौंदर्याशी निगडीत याच्यामध्ये मन मोहून टाकण्याची क्षमता ही जास्त असते या कलामध्ये, आणि त्यांच्या कल्पनेच्या विषयात आपण तिथं रमतो. याला म्हणतात सौंदर्यनिष्ठ कल्पना. त्यानंतरचा प्रकार आहे अनिर्बंध किंवा स्वैर कल्पना. स्वैर कल्पना म्हणजे काय आहे? स्वैर पद्धतीने पत्त्यांचे बंगले, एकदम त्याला काही बेस नाही, त्याला काही कुठं पण चालल्यात त्या कल्पना. हवेत मनोरे बांधणे, या कल्पनेला कोणतंही बंधन नसतं. परीकथा, भूतांच्या कथा, आपण जे पाहतो ना वेगवेगळ्या काल्पनिक कथा, म्हणजे या ज्या कल्पना आहेत ना, हे लहान मुलांसाठी ठीक आहे, तेवढ्या पुरता आनंद मिळतो आपल्याला, पण याचा अतिरेक जो आहे तो हानिकारक असतो. त्याच्यामुळे मनुष्य फक्त कल्पनेवरच राहतो आणि एकदम निष्क्रिय होतो, क्रियाशील राहत नाही. या अनिर्बंध किंवा स्वैर कल्पना आहेत. आता याच्यानंतर बघूयात आपण कल्पनांचं ज्यावेळेस आपण साहचर्य करतो, ते कल्पनांचं साहचर्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथे उपयुक्त पडतात. कल्पनांचे साहचर्य म्हणजेच काय? इथं ज्यावेळेस कल्पना आपली एखादी जागृत होते त्यावेळेस त्या कल्पनेशी संबंधित आपण वेगवेगळ्या अनेक कल्पना आपल्याला आठवतात. म्हणजेच काय, 15 ऑगस्ट सत्तेचे स्वातंत्र्य मिळालं, किंवा 26 जानेवारी 1950ला आपली भारतीय राज्यघटना अंमलात आली, 1942 सलेजाचा लढा असेल, त्यानंतर 1857चा उठाव असेल, अशा अनेक ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आठवताना त्या गोष्टींच्या मागील त्याने त्यांचं कार्य आठवतं. उदाहरणार्थ 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर राधाकृष्ण यांचं कार्य आपल्याला आठवतं. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथे आठवत असतात. म्हणजेच एखादी कल्पनांच्या साहचर्यामध्ये एखादी कल्पना जागृत झाली की त्या संदर्भात इतर देखील कल्पना तिथे जागृत होतात. अशा याला कल्पनांचे साहचर्य असे म्हणतात. मग या साहचर्याचे काही वेगवेगळे नियम आहेत, त्या नियमानुसार कल्पनांचे साहचर्य असतं. त्यामध्ये सान्निध्याचा नियम आहे. जेव्हा एकमेकांपासून जवळ असलेल्या गोष्टी आपण घटना अनुभवतो तेव्हा त्या गोष्टी किंवा घटनेतलं साहचर्य, सान्निध्य असल्यामुळे एकाची आठवण झाली की दुसरी पण आठवते. मग याला 2 प्रकार आहेत: स्थळ सान्निध्य, काळ सान्निध्य. स्थळ म्हणजेच काय? विशिष्ट. फळा म्हटलं की खडू आठवतो, खडू म्हटलं की फळा आठवतो, टेबल म्हटलं की खुर्ची आठवते, अशा पद्धतीने. दुसरा एक काल सान्निध्य, म्हणजे आता बघा ऑक्टोबर महिना सुरू आहे किंवा दिवाळीचे दिवस सुरू, थंडी पडते तेव्हा, मे महिना असला की उन्हाळ्यात सुट्टी आहे, ऊन पडतं, अशा पद्धतीने काल सान्निध्याच्या असतं त्या. म्हणजे एक कल्पना आली की दुसरी कल्पनासुद्धा आपल्याला लगेच तिथे तिच्याशी जोडली जाते. दुसरा आहे सादृश्यतेचा नियम, म्हणजे रंग, रूप, आकार हे जे गुणधर्म आहेत त्यातलं सारखेपणा असल्यामुळं साहचर्य निर्माण होतं. या साहचर्यामध्ये ज्याला म्हणतात साधर्म्याचा किंवा सादृश्यतेचा नियम म्हणतात. उदाहरणार्थ गोड, आपल्याला असं गोड खावंसं वाटलं, मग आपण काय लगेच पहिलं साखर, चहा किंवा बिस्किट असं काही. थंड झाल्यावर काय? आईस्क्रीम, बर्फ. उंच व्यक्ती पाहून काय ताडमाड आहे सारखा वाढला ह्या, बुटकी व्यक्ती पाहून एकदम ठेंगुळी आठवतो. अशा पद्धतीने सादृश्यता असते. तिसरा आहे विरोधाचा नियम, परस्पर विरुद्ध अशा 2 गोष्टींमध्ये साहचर्य निर्माण होतं. चांगलं वाईट, गोड कडू, दिवस रात्र, सुख दुःख, या 2 विरुद्ध गोष्टी इथं. मग सुख म्हटलं की त्याला सोडून दुःख आलं, दिवस म्हटलं की रात्र आलं, गोड म्हटलं की कडू पण आलं, युद्ध, शांतता, यश, अपयश या विरुद्ध कल्पना आहेत. या कल्पना आपल्या मनात तयार होतात. एक गोष्ट आठवली गेली की तिच्या विरुद्ध दुसरी गोष्ट आपल्याला आठवती. साहचर्याचे जे काही नियम आहेत ना, त्यातला शेवटचा नियम आहे 2 गोष्टीतलं साहचर्य एकाच वेळी 2 किंवा जास्त जे आहेत त्यावेळेस दुय्यम नियम लागू पडतात. हे नियम कसे? पहिला आहे प्राथमिकतेचा नियम आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा अनुभव मनावर उमटणारा पहिला ठसा जास्त प्रभावी असतो, त्याला प्राथमिकता किंवा आद्यता म्हणतात. एकदमच नवीन नवरी
किंवा नवे शिक्षक शिकवत असताना पहिल्या दिवशी त्यांच्या मुलांच्या मनावर जी छाप पडली, कॉलनीतल्या एखादी नवीन व्यक्ती आली, आपल्या नवीन व्यक्तीची छाप आहे ना, तो प्राथमिकतेचा किंवा आद्यतेचा नवीन एखादं पाहिलं की त्याचा ठसा आपल्यावर उमटतो. त्याला म्हणतो नवीनतेचा नियम, प्राथमिकतेचा नियम. दुसरा आहे नवीनतेचा नियम. नुकतीच घडली एखादी गोष्ट आणि ती नवीनच आहे. आपण म्हटलं आता नुकतीच जस्ट एखादी गोष्ट घडली, एखाद्या लग्नाला जाऊन आलो आपण, तिथला एखादा प्रसंग असेल, जस्ट घडला आहे, लेटेस्ट काही आपण डिझाईन पाहिले किंवा वेगळे इव्हेंट पाहिलेत लग्नामध्ये, किंवा प्रवास म्हटलं की नुकता आपण केलेला प्रवास आपल्याला आठवतो. तिसरा आहे वारंवारतेचा नियम. एक अनुभव आणि त्याबरोबर वारंवार येणारा दुसरा अनुभव म्हणजे वारंवारता. आता वर्गामध्ये आपण म्हटलो रेग्युलर असणारा मुलगा लगेच आपल्याला लक्षात येतो, हुशार मुलगा लगेच आपल्याला लक्षात येतो, उशिरा येणारा मुलगा, वारंवार कोण उशिरा येतो, वारंवार त्याला म्हणतो वारंवारतेचा नियम. चौथा आहे प्रबलतेचा नियम. एखादी घटना आपल्या मनावर खोलपणे उमटती, त्यामुळे प्रबलता, त्यामुळे साहचर्य तयार होतो. म्हणजे तेच मागायचे उदाहरणं, स्वातंत्र्य चळवळीचा लढा असेल 1942चा, त्यानंतर भारत चीन युद्ध असेल, कारगिल युद्ध असेल, पोखरणची अणुचाचणी असेल, अशा काही काही गोष्टी आहेत ना आपल्याला आपल्या मनावर ठसा उमटतात खोलवर, त्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर आहे शेवटचा मनस्थितीचा नियम. सुखाच्या क्षणी माणसाला सुखद घटना आठवतील, अशा पद्धतीने जी आहे निराशेच्या वेळी दुःखद घटना आठवतील, त्याचे कारण त्यावेळेसची मनस्थिती आहे. म्हणजे एखाद्याचा रिझल्ट लागला 12वीचा, तर आपण पण 12वीला त्यावेळेस कसे मार्क्स मिळालेत आपल्याला, एखाद्याची एक्झाम पास झाला, एखादा आपण TETची परीक्षा पास झालो, दुसरा एखादा आपल्यानंतरचा ज्युनियर पास झाला, आपली त्यावेळेस कशी अवस्था असेल मनस्थिती, ते आपल्याला आठवतं तिथं. यानंतर मनस्थितीचा नियम. पुढचा मुद्दा आहे कल्पनांचं शैक्षणिक महत्त्व. कल्पनांचं खूप सारं महत्त्व आहे जीवनामध्ये, म्हणून शिक्षकाने मुलांची कल्पनाशक्ती विकसित करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की शिक्षकाने मुलांची कल्पनाशक्ती विकसित केली पाहिजे. उदाहरणार्थ त्यांना चित्र काढायला सांगायचे, रांगोळ्या काढायला सांगायच्या, अभिनय, कला, क्रीडा याच्या माध्यमातून निबंध लिहिणे, कल्पनेचा विस्तार करणे, सुतारकाम, बागकाम करणे, विज्ञानात प्रयोग करणे, रांगोळी चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात, मुलांना वाचन, कथाकथन, लेखन या गोष्टी शिक्षकांनी करून दाखवाव्यात, जेणेकरून त्यांच्या जिथं काय होणार आहे, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींना इथं न्याय हा मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण ही सगळ्या गोष्टींची माहिती आपण इथं पाहिलेली आहे. आता आपण काय पाहणार आहोत की या कल्पनेवर वेगवेगळे प्रकारचे प्रश्न हे कसे विचारले गेले आहेत. पुन्हा एकदा सर्व व्हिडिओ ते संकल्पना पुन्हा एकदा पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल काय काय मुद्दे आपण चर्चे केले होते. पहिला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नापत्रिकेतले प्रश्न मी कॉपी इथे केलेले आहेत. पहिला आहे मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना कोणत्या आहेत. 4 पर्यायात व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ, पुनरुत्पादक की अनिर्बंध. आता काय उत्तर असेल याचं उत्तर आहे व्यावहारिक कल्पना. आपण व्यावहारिक कल्पनेचं काय म्हटलं होतं, व्यावहारिक कल्पना म्हणजे नेमकं कोणती कल्पना आहे, तर व्यावहारिक कल्पना म्हणजे अशी कल्पना आहे की ज्याच्यामध्ये स्थापत्यशास्त्र, वैज्ञानिक यांच्या कल्पना व्यवहारामध्ये येतात. या कल्पना मूलभूत तत्वावर आधारलेल्या असतात. मग याच्यामध्ये मूलभूत तत्व कोणती, इमारत बांधताना गुरुत्वाकर्षणाचा दाब असेल, अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे याचं उत्तर आहे व्यावहारिक कल्पना. पुढे पहा, आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात. आता पुढचा प्रश्न काय बघा, कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही असं विचारले. मग तुम्हाला मी सांगितलं कल्पनाशक्तीचं शैक्षणिक महत्त्व, ते महत्त्वाचे मुद्दे सगळे तिथे वाचून ठेवायचे. याच्यातलं कोणतं उदाहरण योग्य नाही आहे. आता पहिलं उदाहरण बघा, चित्र काढणं, वस्तू तयार करणं, प्राण्यांच्या नकला करणे, संधी मुलांना द्यावीत. बरोबर आहे, चुकीचं आहे. बरोबर आहे. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह मुलांना सांगाव्यात. बरोबर आहे. नवीन शब्दांची ओळख कोणत्या समानार्थी विरुद्ध शब्द सांगावे. बरोबर आहे. चौथा पर्याय, स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. हे बरोबर आहे का, नाही, हे चुकीचं आहे. स्वैर कल्पना आपण मागाशी पण म्हटलं आहे की स्वैर कल्पना ज्या आहेत त्याचा अतिरेक हा करू नये, अतिरेक केलं तर त्या घातक ठरणार असतात. म्हणून स्वैर कल्पना ज्या आहेत त्या अनिर्बंध कल्पना, त्याच्यामध्ये अनिर्बंध कल्पना या मनोरंजक वाटतं म्हणून खूप सांगायच्या नाहीत.
त्या थोडक्यात तिथं आनंद मिळण्यापुरतंच उपयुक्त आहेत. जर त्याचा अतिरेक केला त्याचा माणूस हा निष्क्रिय होणार आहे. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं. पुढचा मुद्दा बघा. आता पुढचा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यांची कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात. बघा आता पर्याय काय काय दिलेत. अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक की पुनरुत्पादित. तर अगदी सोपं उत्तर याचं उत्तर आहे, काय उत्तर असेल याचं, सृजनात्मक कल्पना. सृजनात्मक कल्पनेत काय दिले, याची व्याख्याच काय दिली आहे. कवी, कथालेखक, नाटककार, चित्रकार, शिल्पकार ही आपली नवीन कला सादर करताना नव्या अनुभवांचा, कल्पनांचा साथ चढतात. त्याच्यामुळे ही सृजनात्मक कल्पना याच्यामध्ये येत असते. आता पुढचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. पुढचा प्रश्न कोणता आहे तो, तर याच्यामध्ये असा प्रश्न विचारला गेला आहे की व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. हे कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे उदाहरण आहे. 4 दिलेत प्रकार, रचनात्मक, अनुकरणात्मक, स्वैर की पुनरुत्पादित. तर अगदी याचं सोपं उत्तर आहे. उत्तर काय असणार आहे याच्यामध्ये, पुनरुत्पादित कल्पना. मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, पुनरुत्पादित कल्पनेमध्ये काय असतं. पुनरुत्पादित कल्पनेमध्ये सांगितलेलं असतं की पूर्वीच्या अनुभवांची पुनरुज्जीवन जसेच्या तसे होते. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी आपल्याला आठवण्याची क्रिया जशी तशी तिथे पुनरुत्पादित कल्पना येते. कविता, चित्रपट, एखादी सहल कशी होती, एखादं गॅदरिंग कसं झालं त्या पद्धतीने आठवण्याची क्रिया याच्यामध्ये होत असते. आणि आता आणखी एक आपण प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रश्न आहे, चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना आठवणे, हे कोणत्या कल्पनेचं उदाहरण आहे. त्याचं उत्तर देखील अतिशय सोपं आहे. हे देखील पुनरुत्पादित कल्पनेचं उदाहरण सांगितलेलं आहे. आले लक्षामध्ये. अशा प्रकारे आपण इथे कल्पना या घटकामध्ये वेगवेगळे प्रश्न हे पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.